सध्या ना माझी खूपच धावपळ सुरू आहे आणि या धावपळीच्या गडबडीत मी एक चूक केली ते म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये केसांची काळजी नाही घेतली. त्यामुळे माझे केस खूपच रफ आणि डॅमेज झाले होते आणि ते परत एकदा हेल्दी आणि शायनी व्हायला पाहिजे यासाठी मी आज घरच्या घरीच मेहंदी भिजवते. त्यासाठी मी सगळ्यात आधी एक पाणी उकळून घेतलं. त्यामध्ये मेथी आणि घरात भरपूर असा कढीपत्ता होता तो टाकला. ते पाणी उकळत होतं तेवढ्यात मी इकडे नुपूरची हिना मेहंदी घेतली आणि हे मी पॅकेट्स ऑर्डर केलंय मेशोवरून आणि यामध्ये आहे आवळा, रिठा, शिकेकाई, भृंगराज आणि हिबिस्कस हे सगळ्या पावडर मी मेहंदीमध्ये मिक्स केलं आणि त्यामध्ये ते उकळलेलं पाणी टाकलं आणि ही मेहंदी मी अशी ओव्हरनाईट भिजू दिली. आणि हो, हे सगळं मी लोखंडाच्या कढईमध्येच केलं होतं कारण त्याने ती खूप इफेक्टिव्ह होते. त्यानंतर व्याचं एक मोठं पार्सल आलं होतं ते पिक केलं आणि मला बऱ्याच दिवसापासून ही साय जमा करून ठेवली होती म्हणून मग तूप बनवायचं होतं. ते बनवून घेतलं. ते असं छान स्टोअर करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी अशी काहीशी दिसत होती. सगळ्यात आधी उठल्याबरोबर मेहंदी लावून घेतली कारण एकदाची वेळ उठली की मला काही करायला मिळत नाही. म्हणूनच मी आज लवकर उठली होती आणि छान अशी मेहंदी अप्लाय करून घेतली. आणि म्हटलं तसं तर मला अशी मेहंदी लावून वर्ष झालं असेल मला आठवत नाही आता लास्ट टाईम मी एक्झॅक्टली कधी लावली होती. आज छान अशी मेहंदी लावून घेतली. तिला 2 तास ठेवली. त्यानंतर मी हेअर वॉश केला आणि माझे केस सॉफ्ट आणि सिल्की झाले होते आणि बऱ्यापैकी डॅन्ड्रफ पण कमी झाला होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.